आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवार गटाचा आज मुंबई आणि कल्याणमध्ये मेळावा। मेळाव्यासाठी अजित पवार सभास्थळी रवाना। अजित पवारांचं मुलुंड चेकनाका परिसरामध्ये जंगी स्वागत। मुंबईच्या सायनमधील षण्मुखानंद सभागृहामध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा। सभागृहाबाहेरील बॅनरवर झळकले नवाब मलिकांचे फोटो। मलिक मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यामध्ये बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन। यानंतर पुण्यातच नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार। 9 जानेवारीला दिल्लीमध्ये मवियाची बैठक। लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीमधल्या बैठकीमध्ये चर्चा होणार। नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। सरकार हे विष कन्येसारखं। सरकारी अधिकाऱ्यांमुळे डोक्यावरचे केस उडून जातात। 12 वर्षांपासून बंद असलेल्या भंडारा पवनी रस्त्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य। मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्येसारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो। आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे। मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्याकडे जात नाही। म्हणजे बसलेले अधिकारी चांगले आहेत, पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात। खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती गोठवली। आयकर विभागाच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरीमध्ये आज प्रकट मुलाखत। दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन। अभिनेते किरण माने आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश।